बाजार सावंगी येथील ज्ञानकुंज कनिष्ठ महाविद्यालय, एमजीएम रुग्णालय आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिर संपन्न झाले। या शिबिराचे उद्घाटन सरपंच अप्पाराव नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिरात 558 रुग्णांची तपासणी तर 170 रक्त तपासणी, 20 मोतीबिंदू, 10 कर्करोग रुग्णांची तपासणी, उपचार आणि औषधी वाटप करण्यात आली। शिबिर यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे संस्था अध्यक्ष विजय द्वारकुंडे, एमजीएम रुग्णालयातील नेत्र विभागाच्या प्रमुख सरिता गाडेकर, डॉक्टर अग्रवाल, डॉक्टर उज्ज्वला भगत, डॉक्टर रिया महाजन, डॉक्टर रणदीप देशपांडे, डॉक्टर आशिष व्यंकटरमण, शिबिर समन्वयक डॉक्टर काजी, डॉक्टर प्रतीक राऊत, प्राध्यापक वाय झिंझुरके, महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका, पुंजाजी नलावडे, वसंतराव नलावडे, संभाजी नलावडे, सोपान नलावडे, कृष्णा नलावडे, प्राध्यापक योगेश झिंझुरके यांची प्रमुख उपस्थिती होती। सय्यद लाल, MCN न्यूज, बाजार सावंगी। ज्ञानकुंज कनिष्ठ महाविद्यालय बाजार सावंगी तसेच महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बाजार सावंगी या परिसरात आमच्या महाविद्यालयात एक शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये कर्करोग तपासणी तसेच नेत्ररोग तपासणी आणि रोजचे जे आजार आहेत याचा फायदा परिसरातील नागरिकांनी घेतला। अत्यंत उत्साहाने सर्वांनी यात सहभाग घेतला। याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद।